तर आज आपण अस्सल मारवाडी पद्धतीने जी की फराह खान आणि आपल्या सगळ्यांच्या आवडती म्हणजे भाग्यश्री पटवर्धन यांची आवडती रेसिपी जी की तिच्याच पद्धतीने अगदी सरळ सोप्या पद्धतीने गट्ट्याची भाजी कशी बनवायची ती बघणार आहोत। चला तर मग रेसिपी सुरू करूया। नमस्कार, मी प्रज्ञाच मेजवानी मध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते। अशाच छान छान रेसिपी साठी प्रज्ञाच मेजवानीला जाऊन लाईक करा, सबस्क्राइब करा आणि हो बाजूची बेल आयकॉन दाबायला विसरू नका। चला तर मग रेसिपी बघूया। सर्वात पहिल्यांदा आपल्याला पाणी गरम करण्यासाठी ठेवायचं आहे। इथं आपल्याला थोडी टेक्निक वापरायची आहे। आपण गट्टे बनवूस तर आपलं पाणी उकळलं पाहिजे, त्यामुळे पॅन मध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवायचं, बारीक गॅस करायचा आणि झाकण ठेवून चांगलं उकळून घ्यायचं पाणी। त्याच्यानंतर ना आपण गट्टे बनवण्यासाठी तर इथं मी काही साहित्य घेतलेलं आहे। 1 वाटी दही घेतलेला आहे, थोडंसं हिंग, चवीनुसार मीठ, जिरं, हळद, 1 ते 1.5 चम्मच लाल तिखट, 2 चम्मच धना पावडर, ओवा घेतलेला आहे आणि 1 वाटी बेसन पीठ घेतलेला आहे। सर्वात पहिलं आपल्याला गट्ट्याचं पीठ मळून घ्यायचं आहे। तर सर्वात पहिलं कढई घेतली, कढईमध्ये सर्वात पहिल्यांदा बेसन पीठ टाकलेलं आहे। त्याच्यानंतर लगेच हळद घेतलेले आहे। हे मी ग्रेव्हीसाठी आणि गट्ट्यासाठी दोन्ही मसाले एकदमच घेतलेला आहे। तर 1.5 चम्मच मी इथं धना पावडर घेतलेले आहे, 1 चम्मच लाल तिखट घेतलेला आहे आणि थोडंसं जिरं घेतलेलं आहे। अर्ध जिरं मी फोडणीसाठी ठेवणार आहे। त्याच्यानंतर ना मीठ घेतलेलं आहे चवीनुसार आणि 1 चम्मच ओवा घेतलेला आहे। ओवा घेताना लक्षात ठेवायचं थोडासा हातावरती क्रश करायचा, मगच ओवा वापरायचा। थोडीशी हिंग घेतलेली आहे आणि 2 चम्मच मोहन घेतलेला आहे। मोहन घातल्यावर चांगलं थोडंसं मळून घ्यायचं पीठ, जेणेकरून थोडासा गोळा तयार होईल। म्हणजे गोळा तयार झाला की समजा आपलं मोहन परफेक्ट झालेला आहे। जर गोळा तयार होत नसेल, सुटत असेल तर त्याच्यामध्ये अजून थोडंसं तूप किंवा तेल घेतलात तरी चालेल। त्याच्यानंतर ना त्याच्यानंतर अर्धी वाटी गरम पाणी घ्यायचं आहे। एवढं गरम पाणी घ्यायचं की पीठ मळताना आपल्याला हाताला जास्त चटके बसणार नाहीत। जेवढं हाताला सहन होईल तेवढं कोमट पाणी घ्यायचं आहे आणि एक पिठाचा चांगला गोळा तयार करून घ्यायचा आहे। तळ नाही मळायचंय, थोडंसं असं घट्टसर मळायचंय। त्याच्यानंतर ना त्याला थोडंसं तेल लावायचं 1 चम्मच भर आणि रेस्ट करण्यासाठी ठेवून द्यायचं आहे। 15 मिनिटांनंतर ना मी गट्टा पुन्हा घेतलेला आहे। त्याचे 4 भाग करून घेतलेले आहेत। तुम्हाला जेवढ्या आकाराचे गट्टे तयार करायचे आहेत त्या आकाराचे त्या साईजचे गट्टे तयार केलात तरी चालेल। या प्रकारे हातावर सुद्धा चांगलं 5 ते 10 मिनिटं चांगलं हातावर मळून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर ना लांबसर अशी दाखवल्याप्रमाणे गट्टे लांबसर असं बनवून घ्यायचंय। जसे आपण शीख कबाब बनवतो ना त्याच पद्धतीने असे लांबसर गट्टे बनवून घ्यायचे आहे। हे मी आता गट्टे असे सेम सगळ्या पद्धतीचे गट्टे तयार करून घेते। गट्टे आता आपले तयार झालेले आहे। पाणी सुद्धा बघा चांगलं उकळलेलं आहे। त्याच्यानंतर ना एकसारखे गट्टे आपण त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे। गट्टे तयार केले आणि पाणी गरम नसेल तर काय होईल, गट्टे सगळे पाण्यामध्ये सुटत जाते। आता आपण पाणी ऑलरेडी उकळून घेतलेलं आहे, त्याच्यामुळे गट्टे आपले हाय असे निघून येतात। ही एक टिप लक्षात ठेवा। पाण्याला चांगली एक उकळी आल्याच्या नंतर आपण झाकण ठेवायचंय आणि गॅस मीडियम करून 20 मिनिटं चांगले गट्टे शिजून घ्यायचे आहेत। गट्टे शिजतच आहे तोपर्यंत आपण गट्ट्याचा मसाला तयार करून घेऊया। 1 वाटी दही घेऊन त्याच्यामध्ये हळद आणि बाकीचे उरलेले मसाले घालायचे। लाल तिखट, धना पावडर, ह्याच्यामध्ये सुद्धा मीठ जाणार, त्यामुळे चवीनुसार मीठ। आपण गट्ट्यामध्ये पण मीठ टाकलं होतं, ह्याच्यामध्ये पण मीठ टाकायचंय, त्यामुळे थोडंसं बॅलन्स करून मीठ टाका। थोडंसं एकजीव करा आणि चांगलं एकदम केकची क्रीम सारखं फेटून घ्यायचंय। त्याच्यानंतर थोडीशी कोथिंबीर त्याच्यातच टाकायची आणि हलवून घेऊया। आता आपण गट्टे बघूया गट्ट्याचं काय हाल आहे। तर बघा की गट्टे आपले अजिबात सुटलेले नाहीयेत। चांगलं चम्मच मी आता त्याला उलटे पालटे करून घेते, म्हणजे सगळीकडून ते वाफवले जातील। आता आपले गट्टे तयार झाले का नाही, 10 मिनिटांनंतर मी पुन्हा झाकण काढून बघते। बघा आपले गट्टे पूर्णपणे तयार झालेले आहेत। गट्टे तयार झालेत का नाही हे कसं ओळखायचं, गट्ट्यावरती असे छोटे छोटेसे बबल्स तयार होतील म्हणजे आपले गट्टे परफेक्ट तयार झालेले आहेत। ह्याला एका प्लेटमध्ये मी ट्रान्सफर करते आणि जे उरलेलं जे पाणी होतं गट्ट्याचं ते आपल्याला फेकून द्यायचं नाहीये, ते आपल्याला ग्रेव्हीसाठी यूज करायचं आहे। थंड होण्यासाठी ठेवत आहे तोपर्यंत मी फोडणी घेते। एका पातेल्यामध्ये 3 ते 4 चम्मच तेल घेतलेलं आहे। तेल चांगलं गरम झाल्याच्या नंतर कढीपत्त्याची फोडणी दिलेली आहे, जिरं टाकलेलं आहे
आणि एक कांद्याची पेस्ट तयार करून घेतली होती ती घातलेली आहे। एक चांगलं 5-10 मिनिटं चांगलं परतल्याच्या नंतर ना आलं लसणाची पेस्ट टाकायची आहे। इथे तुम्ही आलं आणि लसूण असं चेचून टाकलात तरी चालेल। आलं लसणाची पेस्ट टाकल्याच्या नंतर 5 मिनिटं चांगलं त्याला परतून घ्यायचं आहे। पुन्हा कांदा वापरायचा आहे। 2दा कांदे वापरलेले आहेत आपण, एकदा पेस्ट वापरलेली आहे आणि दुसरा कांदा म्हणजे बारीक चिरून घेतलेला आहे। हे सुद्धा आपल्याला चांगलं गोल्डन तेल सुटूस्तवर चांगलं भाजून घ्यायचं आहे। कांद्याची प्रोसेस इथं होतच राहील। आपण गट्टे कापायला घेऊया। गट्टे मी असे छोटे छोटे आकारामध्ये कट करत आहे। पाहिजे तो आकार तुम्ही त्या गट्ट्याला देऊ शकता। मी असे हुबे बारीक बारीक चिरलेला आहे। बॅक टू आता आपण कांदा बघूया आपला तेल सुटलंय का नाही कांद्यानी। बघा कांद्यानी छानसं तेल सोडलेलं आहे। आता ह्याच्यामध्ये आपल्याला दह्याचं जे मिश्रण तयार करून ठेवलं होतं ते घालून घ्यायचं आहे। मिश्रण घातल्यानंतर एक साधारण मोठा गॅस करायचा आणि 5 मिनिटं चांगलं त्याला परतून घ्यायचं। बघा 5 मिनिटांनी चांगली त्याला उकळी आलेली आहे। गॅस मी बारीक केलेला आहे आणि दुसऱ्या गॅसवरती ट्रान्सफर करून मसाला चांगला शिजून देणार आहे। तोपर्यंत आपल्याला गट्टे तळून घ्यायचे आहेत। तर एका पॅन मध्ये मी तेल टाकून तेल चांगलं गरम झाल्याच्या नंतर ना जे गट्टे आपण बारीक कट करून ठेवले होते ते गट्टे मी अर्धे गट्टे घालून घेणार आहे आणि चांगलं असं खरपूस भाजून घ्यायचं आहे। जास्त लाल नाही करायचं, करपवायचं नाहीये। बारीक गॅसवरती चांगलं खरपूस भाजून घ्यायचं आहे। एक सेशन झालेला आहे, दुसरा पण मी सेम करून घेते तसाच। अशा प्रकारे सगळे गट्टे माझे भाजून झालेले आहेत मस्तपैकी तेलामध्ये। आता आपण ग्रेव्ही बघूया, ग्रेव्हीने आपल्या तेल सोडलंय का नाही ते। ग्रेव्ही आपली चांगली भाजली गेलेली आहे। ग्रेव्हीनी दहीनी पूर्ण तेल सोडलेलं आहे। आता ह्या स्टेज मध्ये आपल्याला गट्टे त्याच्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत। 5-10 मिनिटं चांगला मोठ्या गॅसवरती हलवून घ्यायचं आहे, जेणेकरून आपल्या गट्ट्याला सगळा मसाला एकजीव झाला पाहिजे। आणि जे गट्ट्याचं पाणी ठेवलं होतं ते पाणी आपल्याला त्याच्यामध्ये घालून त्याच्यानंतर वरती जेवढी आपल्याला थिक ग्रेव्ही पाहिजे त्यानुसार आपण पाणी घालून घेणार आहोत। आता पाणी घातलेलं आहे, मोठा गॅस करायचा आहे। सेम प्रोसेसर, एक उकळी काढून घ्यायची आणि 20 मिनिटं चांगलं आपल्याला मंद गॅसवरती शिजून द्यायचं आहे। 20 मिनिटानंतर ताट सोडूया। बघा किती छान तेल सुटलेलं आहे। मस्त गट्टे सुद्धा आपले मस्तपैकी शिजलेला आहे। खमंग पूर्ण घरामध्ये सुटला होता। छानशी ग्रेव्ही झालेली आहे। तुम्ही पण नक्की करून बघा। रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा। चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान रेसिपी सोबत प्रज्ञास मेजवानी चॅनल वरती। थँक्यू सो मच।